घटना आहे आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरातली. तिथे एक सर्व्हिलन्स रूम आहे, ज्या सर्व्हिलन्स रूममध्ये त्यांचे गार्ड्स असतात, ते बघत असतात सगळीकडे CCTV मध्ये कुठे काय ॲक्टिव्हिटी चालते, काय नाही काय नाही. एका गार्डला तिथल्या एका सेवेकऱ्या संदर्भात, म्हणजे मंदिरामध्ये सेवेकरी तिथे असतात, त्याला सेवेकरी म्हणतात जे काम करतात तिथे, त्याच्या हालचालींवरती संशय आला. त्यामुळे त्याने ते वारंवार ट्रॅप करायचा प्रयत्न केला. ज्यावेळी त्याची ड्युटी लागेल त्यावेळी तो त्या सेवेकऱ्याची एक्झॅक्टली जी काही बॉडी लँग्वेज आहे, तो कशा पद्धतीने कुठून कुठे आणि कसा वावरतो हे ट्रॅप केलं. आणि या सगळ्यातून एक मोठा भांडाफोड झाला. काय तर माऊलींच्या मंदिरात मोठी चोरी होती आणि ती पण अशी उघड होण्यापेक्षा जी मोडस ऑपरेंडी त्याच्यामध्ये वापरली की ज्याच्यामध्ये CCTVत माणूस जाताना दिसतोय पण त्याच्या हातात मात्र कुठेच पैसे असत नाहीत. हे नक्की काय गौडबंगाल आहे हे समजून घेऊ. ज्यावेळी या सगळ्या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यावेळी हे सगळं नक्की याच्या लिंक्स कशा काय लागत गेलेल्या आहेत आणि संबंधित आरोपी हा कसा शातीर आहे या सगळ्या बाबतीत हे पण तुम्हाला क्लिअर होईल. आणि इंटरेस्टिंग मुद्दा यातला हा आहे की या सगळ्याची लिंक शेअर मार्केट क्रिप्टोकरन्सीपर्यंत कशी गेली या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. नमस्कार, मी ओमकार आणि पुणे मेट्रोमध्ये पुण्याशी संबंधित बातम्या आणि इथल्या घडामोडी याच्यासाठी आपला हा शो आहे. त्या सगळ्यामध्ये तुमचं स्वागत. माऊलींचं मंदिर आळंदीला तुम्ही जात असाल, देहुला संत तुकाराम महाराजांचं आहे, पुढे गेलं की लगेच आळंदीच्या इथे माऊलींचं मंदिर आहे. बरीच लोक जात असतात, दक्षिणा देतात. साधारण दक्षिणा आपल्याकडे ज्या या मंदिरांमध्ये जमा होतात त्या 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, मॅक्स 500 रुपये अशा साधारण नोटा असतात. ह्या नोटांचं मी तुम्हाला यासाठी सांगतो की व्हिडिओच्या शेवटाला तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली कशा पद्धतीने आणि काय सापडले ते. इथे वारुळे नावाचा, विशाल वारुळे नावाचा एक जुन्नरला राहणारा पोरगा कामाला लागला. कामाला पण नाही लागला, काय झालं समजून घ्या. जुन्नरला राहणारा पोरगा इथे आला. त्याने काय केलं, त्याने तिथल्या जो खानसामा आहे म्हणजे तिथे जो प्रसाद वगैरे जो बनवतो, स्वयंपाक वगैरे करतो सगळ्या सेवेकरांसाठी, त्याच्याशी ओळख करून घेतली. त्याला सांगितलं की अरे माझा केटरिंगचा व्यवसाय, मी जुन्नरमध्ये केटरिंगचा व्यवसाय वगैरे करतो. असं करून त्याच्याशी ओळख वाढवली. ओळख वाढवल्यानंतर मंदिराच्या आवारात तो वावरू लागला आणि त्या खानसामा थ्रू त्याने मंदिराचे जे ट्रस्टवरती किंवा बॉडीवरती सगळे वेगवेगळे विश्वस्त असतात किंवा तिथे जे काम करणारे दररोज जे दैनंदिन ये जा करणारे सेवेकरी असतात तिथे, या सगळ्यांची ओळख वाढवली. 3 ते 6 महिन्यामध्ये त्याने ठरवून कॅशियरशी सुद्धा ओळख वाढवली आणि कॅशियरचा विश्वास संपादन केला. आता जेव्हा हा सगळा गुन्हा उघडकीस आला आहे तेव्हा हे आळंदीचं देवस्थान ट्रस्ट म्हणते की तो काय आमचा अधिकृत एम्प्लॉय नव्हता, तो तिथे कसा आला, काय वावरते वगैरे, आता ह्याच्यावरती प्रश्न उपस्थित होतीलच. पण देवस्थानचा जो ऑफिशियल कॅशियर आहे ह्याच्यासोबत मात्र त्याने स्वतःचे चांगले संबंध तयार करून घेतले आणि त्याला तो कसा प्रामाणिक आहे, कसा त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे, अशा गोष्टी त्याने बोलून करून घेतल्या. केटरिंगपासून सुरू झालं, इथपर्यंत आला. त्यानंतर कॅशियरचा विश्वास संपन्न झाल्यानंतर 3-6 महिन्याने कॅशियर त्याला सांगायचा की अरे तिकडची दक्षिणापेटी ती पूर्ण भरलेली आहे, ती खाली कर आणि ती घेऊन तिथेच म्हणजे जे ट्रस्टचं ऑफिसच्या बाजूला एक रूम आहे, ज्या रूममध्ये ह्या सगळ्याचं काउंटिंग वगैरे केलं जातं. तिथे हे सेवेकरी बसलेले असतात, सगळे काउंटिंग करतात. काही नोटा असतील किंवा नोटा वेगळ्या करायला लागतात, सगळी जी दिल्ली वर्गणी जी दिल्ली देणगी ती सगळी सेपरेट करावी लागते. तर मंदिरापासून म्हणजे ती पेटी तिथे उघडण्यापासून त्यातलं जे काय आहे ते पोत्यात टाकून घेऊन येऊन आतमध्ये नेण्यापर्यंत हा जो काय वेळ आहे याच्यामध्ये संबंधित हा जो वारुळे जो आहे यातला तो चोरी करायचा. कशी करायचा, त्याच्या हातात कायम एक पिशवी असायची, पिशवीमध्ये हार असायचे आणि नारळ असायचं. ती पिशवी कायम तो मंदिरात घेऊन फिरायचा असं इकडे. त्याच्या खाली ह्या नोटांचे गठ्ठे असायचे. तो जेव्हा CCTV समोर ओपन केलं जायचं तर तो CCTVच्या अशा अँगलला उभा राहायचा जिथून तो फक्त त्यातून काढतोय असं दिसेल आणि खिशातून ती पिशवी ते लावून ठेवायचा. त्या पिशवीत ते भरायचा आणि त्या पिशवीत ऑलरेडी हार आणि नारळ ठेवलेले असायचे, वर ठेवायचा आणि मग नंतर जेव्हा हे सगळं व्हायचं त्याची याची पिशवी तो घेऊन घरी जायचा. आता सुरुवातीला असं झालं की त्याची ॲक्टिव्हिटी ट्रॅक झाली. ॲक्टिव्हिटी ट्रॅक झाल्यानंतर ह्याने देवस्थान ट्रस्टला सांगितलं, म्हटलं बघू आता काय करतोय ते. CCTVमधून या सगळ्यामध्ये दिसलं आहे की तो संशयास्पदरित्या वावरतोय वगैरे, पण त्याच्यात काय हारांची पिशवी असायची, कोणालाच डाऊट यायचा नाही. तो इझिली मंदिरातून पण बाहेर पडून जायचा सगळे पैसे घेऊन. त्यानंतर सुरुवातीला असं कळलं की 15,000 रुपये त्याने चोरलेत. मग तपास सुरू झाला. तपास सुरू झाल्यानंतर पोलीस त्याच्या घरी पोचले. त्याच्या घरामध्ये तशा हारांच्या आणि ह्याच्या अशा खाली नोटा ठेवलेल्या जवळपास 8-10 पिशव्या सापडल्या आणि त्यामुळे जवळपास 4.25-4 लाख रुपये रिकवर झालेत. बरं, तो याच्या आधी त्याने किती पैसे खर्च केले असतील काय नाही याचा काय काडीचा हिशोब नाही अजून. पण मुद्दा असा आहे, आता ज्यावेळी देवस्थान ट्रस्ट हे सांगते की तो आमचा कधीच एम्प्लॉय नव्हता, त्यावेळी अशा
अशा आरोपी माणसाला त्या प्रिमायसेसमध्ये येण्याची परवानगी कुठून मिळाली, तो कसा तिथे वावरत होता, जर तो नव्हताच सेवेकरी, जर तो ऑफिशियल तुमच्या पेरोलवरती नव्हता, तर मग तो कोणाच्या आशीर्वादाने तिथे फिरत होता, याच्या मागे कोण आहे. आणि याच्या आधी जेव्हा आज त्या आळंदी गावामधले आता सगळे गावकरी प्रश्न विचारतात की मग याच्यामध्ये कोणी आणखी सेवेकरी किंवा कोणी ट्रस्टवरचाच विश्वस्त माणूस किंवा एखादा जो गाभाऱ्यामध्ये तिथे भटजी असतो, यातलीच कोणी मंडळी तर सहभागी नाहीत ना, यांच्या आशीर्वादाने तो करत नाहीत ना, असे प्रश्न आज त्या आळंदीचे ग्रामस्थ उपस्थित करतायत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग यातली लिंक काय आहे तर ज्या जुन्नरचं याचं बॅकग्राऊंड आहे वारुळवाडीवरचं, तिथला तो वारुळ आहे. तिथून माहिती काढायला ते कळलं की याने याच्या आधी शेअर मार्केटमध्ये बऱ्यापैकी पैसे लावले होते, ते सगळे गेलेले आहेत. दुसरं इतकंच नाही तर क्रिप्टोकरन्सीमध्ये याचे बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. आणि हे सगळं करून तिथले पैसे बुडवून त्याची रिकव्हरी करण्यासाठी तो मंदिरात चोरी करत होता की जेणेकरून त्याला खर्चाला पण पैसे निघतील आणि बाकी पण सगळ्या गोष्टीचे नील होतील. हे सगळं गेल्या 6 महिने घडत होतं आणि तरीसुद्धा कोणाचंही त्याच्यावर लक्ष नाही गेलं. ज्यावेळी CCTVमध्ये एकदा सहज एक ॲक्टिव्हिटी त्याची ट्रॅक झाली, त्यावेळी कळलं की याने अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. असा माणूस ट्रस्टमध्ये फिरतोय जो ट्रस्टच्या पेरोलवर नाही, असा माणूस ट्रस्टच्या आवारात आणि मंदिराच्या इथे त्या आपण त्याला म्हणू देणग्या गोळा करतोय, थेट पैशांमध्ये तो इन्व्हॉल्व आहे की जो थेट चोरच आहे. असा माणूस तिथे फिरतोय ज्याचा देवाचा, संप्रदायाचा, भक्तीचा आणि विश्वासाचा काहीच संबंध नाही. आणि असं असताना सुद्धा ट्रस्ट आहे सगळ्यात किंवा जबाबदारी झटकतं आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार, थेट पुण्यामध्ये.